गोपाळराव रडू नका, वयोमान परतवे असे होणारच. डोळे पुसा पाहू. अहो निदान आपण तरी यास पण माधवराव, मी मी भांडारकर. भांडारकर, माधवराव, माधवराव, माधवराव. भांडारकर, आमच्या आयुष्यातील प्रत्येक त्रासात आपण आमचे मन शांतविले आहे. आणि आज आपलेच विस्मरण व्हावे. भांडारकर, माधवराव, माधवराव नका त्रास करून घेऊ. तुम्हास जेव्हा आणि जसे आठवेल तेव्हा आठवू दे, पण आता आराम करा, विश्रांती घ्या. होय भांडारकर, आपण आलात, बरे वाटले. आता आम्ही थोडी विश्रांती घेतो. आज येथेच मुक्काम करा, मग आपण सारेच उद्या मुंबईस निघू. माधवराव, उद्याचे उद्या पाहू, तुम्ही आता विश्रांती घ्या. वहिनीबाई साहेब, एक वाक्य अडले आहे, वाचू का मोठ्याने? हो, वाचा ना. अहो, तुमच्या महिला सभेतील स्त्रियांना शिकविण्याचे काम तुम्हासच करावयाचे आहे. तेव्हा त्यांस जे वाचून दाखविणार आहात त्या बाबतीत तुमच्या मनी काही शंका असता कामा नये. वाचा, मी सांगते अर्थ. SELF, सेल्फ नॉलेज इज ए stepping, PIING, stepping to self mastery. वा, छान. सेल्फ नॉलेज इज अ स्टेपिंग स्टोन टू सेल्फ मास्टरी. छानच आहे हे वाक्य. फारसे क्लिष्ट नसलेले पण तरीही महत्वाचा अर्थ साठविलेले. सेल्फ नॉलेज म्हणजे काय सांगा पाहू? नाही कळत. पहा, सेल्फ आणि नॉलेज हे दोन्ही शब्द सुटे सुटे करून आता कळतोय का पहा बरे. सेल्फ नॉलेज कळले का? स्वतः विषयीचे ज्ञान. अगदी बरोबर. सेल्फ नॉलेज म्हणजे स्वतः विषयीचे ज्ञान. म्हणजे तोच नियम सेल्फ मास्टरीला. अगदी बरोबर.
सेल्फ मास्टरी म्हणजे स्वतःवरील प्रभुत्व. म्हणजे आता अर्थ येतोय का लक्षात? सेल्फ नॉलेज इज अ स्टेपिंग स्टोन टू सेल्फ मास्टरी. म्हणजे काय? स्वतःवर प्रभुत्व मिळवावयाचे असेल म्हणजे आपल्या गुणावगुणांची चांगली ओळख असणे हे स्वतःवर प्रभुत्व मिळवण्याची पहिली पायरी. आले का लक्षात? वहिनी साहेब बाहेर लय तावातावानं चर्चा चालली. अगो बाई, हो, धाकल्या मालकांना त्रास नाही ना होणार? कशावरून चालले आहे? नाही ते काही कळलं नाही, पण लय तावातावानं बोलतायत. 1863 साली मुंबई विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमातून मराठी व इतर देशी भाषांची हकालपट्टी केली. त्यानंतर वारंवार हा मुद्दा चर्चेला आणून सुद्धा त्यातून काहीही निष्पन्न होत नाहीये. आपल्या भाषेवरील हा अन्याय या कार्यकर्त्यास सहन होत नाही. न्यायमूर्तींनी इतके प्रयत्न करूनही या गोष्टीची तड लागत नाही, म्हणून मने उद्विग्न झाली आहेत. खरे आहे, परंतु त्रासून काय उपयोग? देशी भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट व्हाव्यात असे वाटत असेल तर ते अधिकार ज्यांच्या पाशी आहेत त्यांचे वरच घाव घालावयास हवा. म्हणजे विद्यापीठाच्या सिनेटवर? परंतु त्यांचे तर 1880 पासून आम्ही कमालीच्या चिकाटीने या विषयाचा पाठपुरावा करीत आहोत. सार्वजनिक सभेनेही वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने फ्रामजीबाई डोसा प्रभृतींनी प्रत्येक वेळेस हेकेखोरपणा दाखवून सिनेटमध्ये विरुद्ध मतदान केले. अनेक अतार्किक सबबी पुढे करून देशी भाषांची गळचेपी होत आली. लॉंग रन मध्ये ही गोष्ट अतिशय घातक आहे. वास्तविक एल्फिस्टन पासून चार्ल्स वूड पर्यंत सारांनीच देशी भाषांना उत्तेजन दिले आहे. चार्ल्स वूडने तर आपल्या खलित्यात ग्रामीण भागामध्ये मराठी आणि गुजराती भाषा शिकवणाऱ्या शाळांस विशेष सहाय्य देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. परंतु आपल्याच लोकांतील मतभेदामुळे ही दारुण अवस्था आहे. परंतु यावेळी आपण व्यक्तिशः प्रत्येक सेनेटरला वस्तुस्थिती समजावून सांगून त्याचे मन अनुकूल करून घ्यावे, तरच विद्यापीठाच्या सेनेटमध्ये ठराव पास होईल. देशी भाषांच्या सर्व्हायव्हलसाठी हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. डॉक्टर विल्सन, सर रेमंड वेस्ट, चार्ल्स वूड आणि लॉर्ड एल्फिस्टन यांसारख्यांनी वारंवार देशी भाषांचे महत्त्व पटवून देऊनही देशी भाषांना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान नसावे यासारखी क्लेशकारक बाब नाही. बरे, देशी भाषांना हे स्थान द्यावे या ठरावाविरोधात जी मते मांडली गेली ती अत्यंत हास्यास्पद आहेत. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा बोजा पडेल हे त्यातले एक कारण. संस्कृत आणि इंग्रजी या मातृभाषा नसलेल्या भाषांचा अभ्यास कसून करणाऱ्या विद्यार्थ्यास तो जन्मल्यापासून ते आज तागायत आपले कुटुंब, आपतेष्ट आणि सभोवतालचा समाज यांच्याशी तो ज्या मातृभाषेत बोलतो त्या भाषेचा अभ्यास करणे हा बोजा असेल असे म्हणणे अतार्किक आणि हास्यास्पद आहे. देशी भाषांची हकालपट्टी ही देशी संस्कृतीविषयी असलेल्या तुच्छ भावनेतून तर होत नाही ना, असा प्रश्न आम्ही सिनेटच्या साऱ्याच सदस्यांस विचारू इच्छितो. माई, मी काय म्हणते, आता पुण्याचे घर पाहावयास आबा भाऊजी, बाबा भाऊजी आणि गंगा लक्ष्मी आहेत. तेव्हा पांडू काकांसह बाळम भटजी आणि तुम्ही येथेच राहा आता मुंबईस. बरे वाटते आम्हास, आणि तुम्हासही तितकाच बदल. खरे आहे तुझे म्हणणे, पण एक सांगू का? आपल्या साऱ्या आठवणी जिकडे असतात ना तिकडेच आपले मन रमते हो. आता तुझेच पहा ना, माधवाच्या इतक्या बदल्या झाल्या, इतकी फिरती झाली, पण सारीकडे तू त्याच्या मागे मागे होतीस. माधवा लोकांसाठी थोर पुरुष आहे, तो आपल्यासाठीही आहे, पण त्याचे सारे हवे नको ते
त्याच्या अगदी बारीक सारीक गोष्टींसाठीही तो तुझ्यावर अवलंबून आहे. आणि तूही मोठ्या मायेने करतेस हो त्याचे सारे. अगदी सावलीसारखी असतेस बघ त्याच्यासोबत. कर्तव्यच होते ते माई माझे. आईने अगदी लहानपणीच शिकवण दिली होती, पती म्हणजे परमेश्वर. पण खरे सांगू माई, मोठी झाल्यावर आपोआप उमगले मला, माझे भाग्य थोर म्हणून परमेश्वरासारखाच पती लाभला आहे मला. म्हणजे सांगण्याचे तात्पर्य असे की जिकडे माधवा तिथे तू. माझेही असेच आहे गो. तिकडच्या आणि माझ्या संसाराच्या साऱ्या आठवणी आपल्या पुण्याच्या घरात आहेत. मलाही तिथेच बरे वाटते. हे माझ्या भोवती आहेत असे वाटते मज. मग सांग बरे, मज इकडे मुंबईत कसे राहता येईल? 4 दिवसांचा बदल पुरे झाला, मग आपल्या घराची आठवण यायला लागते हो. पटले का तूच? हो पटले. पण माई, पुण्यास जाण्यापूर्वी की नाही ताकातला झुणका कसा करावयाचा ते बरीक सांगून जाहो मला. ठाऊक आहे ना तुम्हास, महाबळेश्वर मुक्कामी यांच्या तोंडाची चव अगदी गेली होती. काही म्हणजे काही लागत नव्हते अंगी. स्ट्रॉबेरी तेवढी खात असत थोडीशी. 15-20 दिवस हा क्रम झाला आणि आता कुठे थोडी थोडी चव येऊ लागली आहे परत. परंतु माई, तेथे झालेला उष्माघाताचा त्रास आणि अलीकडे हातापायास मुंग्या येऊन जे छातीत सारखे बाण बसल्यासारखे होते ना, त्यामुळे स्वतःच्या तब्येतीची फार म्हणजे फारच चिंता वाटते हो. हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचे पदार्थ फार आवडतात ना, त्यामुळे त्यातला एखादा तरी तिखटा मिठाचा पदार्थ लागतोच पानात रोज. तेव्हा तेवढे झुणक्याचे बारीक मला सांगून जा म्हणजे झाले. अगो काही कठीण नाही त्यात, मी सांगते. त्यातली मेख म्हणजे ताक आंबट हवे. आपण रोज अधमुरे आणि ताजे ताक घेतो की नाही, त्यातले थोडेसे ताक बाजूला काढून ठेवायचे, म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते चांगले आंबट होते. त्यात भज्याच्या पिठा इतपत डाळीचे पीठ भिजव आणि चवीसाठी मीठ आणि साखर घाल. मग जास्त तेलावर मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि लाल मिरचीची फोडणी करून त्यावर भिजवलेले पीठ घालायचे. फोडणी मात्र चांगली बसली पाहिजे हो. मग चांगले ढवळून घे आणि मोठ्या आचेवर चांगले रटरटून घे आणि मग कडेने तेल सोडून त्यावर झाकण ठेव. झाकणावर पाणी घाल हो, म्हणजे झुणका लागणार नाही हो. आणि मग मंद आचेवर शिजू दे की झाला. माधवास फार आवडतो, पण हे सारे मी गेल्यावरच कर, म्हणजे माधवास तू स्वतः शिकून घेतले आहेस हे समजेल. हो, खूप बरे वाटते हो तुम्हा दोघांकडे पाहून. माधवाचा असाच सांभाळ कर. रमाबाईनी साहेब, माई साहेब, धाकल्या मालकांना बरं वाटत नाहीये. काय? मी डॉक्टर साहेबांना बोलवायला चाललोय. काय? माई, अगो बाई, काय झाले माधवास? अगो चल चल पटकन. माधवा, अगो बाई, स्वतः थोडीशी कळ काढा. अरे सही होते आहे. थोडी कळ काढा हो. अगो बाई. माधवा, माधवा, अरे डॉक्टर येतील इतक्यात, थोडे सहन कर. माधवा, अगदी सहन होत नाही तेव्हाच तुझ्या मुखातून शब्द येतो रे. पण डॉक्टरांची वाट पाहण्याखेरीज आपल्या हाती काहीच नाही रे. थोडा धीर धर. पाळंबटजी, मला येतात ते सारे उपाय करून पाहिले, पण कशाचाच उपयोग होत नाहीये. शूल इतका तीव्र आहे की आपण काहीच करू शकत नाही होत. रमा, रमा, तू काळजी करू नकोस. अगं बाई, काय झाले? तुला प्रसंगाचे गांभीर्य कळतं की नाही? काढ काढ, चांगल्या 100 उठावाच्या काढ. अगो बाई, काय झाले? नमस्कार, मी डॉक्टर भालचंद्र भाटवडेकर.
असे होय. पण अहो मी महादेवराव आज पाहण्यासाठी घाईने निघालो तर हा गाडीतच बसावयास तयार नाही. रघुबाई का? मी सांगतो माईसाहेब काय झालं. मी डॉक्टर साहेबांच्या घरी गेलो होतो त्यांना बोलवायला. तसे डॉक्टर साहेब तडक निघाले आणि पत्र्याच्या मोठ्या डब्यामध्ये बसले आणि मला बी म्हणले बस म्हणून. अहो मी म्हणलं लवकर चला. मी म्हणलं बग्गी कुठे? तर मला म्हणले नाही नाही आपल्याला याच्यातूनच जायचं. मी घाबरलो. म्हणलं ना बैल ना घोडा, हा पत्र्याचा डबा वाढणार कोण? तसं मला म्हणाले पुण्याकडे जशी बग्गी असती ना त्यातलाच प्रकार आहे हा. माझ्या ब्रिटिश मित्राची मोटार गाडी आहे ती. तो इंग्लंडला गेलाय मजजवळ ठेवून. जशी आगगाडी इंजिनावर चालते तशीच मोटार गाडी ही इंजिनावरच चालते. यास म्हटले चल बाईस तर ऐकेच ना. म्हणून मग मी गाडी घेऊन निघालो तर हा मागून धावू लागला. तशी मला गाडी हळू चालवावी लागली. काढ काढ आता 100 रुपया भाषा. मला पेशंटला पाहायची घाई आहे. काय हो पांडू काका, भलत्या वेळेस अशा नको त्या शंका काढता तुम्ही. क्षमा करा डॉक्टर साहेब. बरे मी काय म्हणते आता हे सगळे बोलणे राहू दे. माधवा अगदी तळमळतो आहे हो तिकडे. हो हो चला चला. खरंच चुकलंच माझं. मी असं करायला नको पाहिजे होत. चुकलं झाकलं बालक. काय झाले आहे डॉक्टर? स्वतःच्या वेदना अंती पाहवत नाहीये.